क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। यवतमाळ व्होकल फॉर लोकल मोहीम आणि जीएसटी सुधारणांनी यवतमाळमध्ये उत्साह। यवतमाळमध्ये भारतीय जनता पक्षाने 22 सप्टेंबर पासून व्होकल फॉर लोकल मोहीम सुरू केली आहे। या मोहिमेचा उद्देश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भर भारत या संकल्पनेला चालना देणे आहे। त्यामुळे स्थानिक उद्योग, शेती उत्पादन आणि लघु उद्योजकांना प्रोत्साहन मिळेल। कापूस, तूर, सोयाबीन यासारख्या शेतमालाच्या उत्पादकांना विशेष मदत केली जाईल। या मोहिमेसोबतच अलीकडील जीएसटी सुधारणांची माहितीही लोकांपर्यंत पोहोचविली जात आहे। लहान व्यापाऱ्यांसाठी कर भरणे सोपे करणे आणि आरोग्य, शिक्षण व शेती क्षेत्राला सवलती देणे हे यामागचे प्रमुख उद्दिष्ट आहे। भाजपचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट प्रफुल्ल चव्हाण आणि माजी आमदार मदन येरावार यांनी या उपक्रमामुळे स्थानिक अर्थव्यवस्था मजबूत होईल असा विश्वास व्यक्त केला आहे। महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी यवतमाळ तालुका प्रतिनिधी प्रमोद मेटांगे। आणि राज्याच्या अर्थमंत्र्यांचं सीबीसीआय आणि जीएसटी कौन्सिल यांच्या अथक प्रयत्न याबद्दल भारतीय जनता पक्ष हा सर्वांप्रती कृतज्ञता व्यक्त करतो। खरं म्हणजे जीएसटी कौन्सिल जीएसटीची जेव्हा संपूर्ण देशात लागू झाली तेव्हा व्यापारी, जनता सर्व द्विधामनस्वी देत होते। तरी सुद्धा वन नेशन वन टॅक्स याकडे जर हळूहळू जायचं असेल, व्यापार सुलभ करायचा असेल, व्यवहारात पारदर्शिता आणायची असेल आणि सरकारने घेतलेले निर्णय याची थेट अंमलबजावणी आणि आत्मनिर्भर भारत असे एक पूर्ण शृंखला जर बनवायची असेल तर यासाठी जीएसटी आणला। हे आणत असताना अत्यंत पारदर्शीप्रमाणे फक्त लोकशाहीला अभिप्रेत असं सर्व राज्यांच्या अर्थमंत्र्यांची प्रतिनिधित्व असलेली जीएसटी कौन्सिल स्थापन केली। हा निर्णय देशाचे पंतप्रधान किंवा देशाच्या अर्थमंत्री एकट्या घेऊ शकत नाही, तर राज्याचं 2/3 आणि केंद्राचं 1/3 आणि एकत्र 2/3 मेजॉरिटी अशाच पद्धतीने हा प्रस्ताव मान्य होतो। वेळोवेळी अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।